अरे वेड्या, तू आज पुन्हा त्याच उंबरठ्यावर येऊन उभा आहेस ना, जिथे तुला असं वाटतं की सगळं संपलं, आता मार्ग उरला नाही. तुझे डोळे थकलेत त्या भविष्याची वाट बघून, जे तुला हवं पण तुझ्यापासून लांब पळतंय. मला सांग, तू रात्री एकटा असतोस तेव्हा उशीवर पडलेले ते अश्र कोणाला दिसतात? कोणालाच नाही ना. तू जगासमोर हसतोस, सगळ्यांना सांगतोस की मी ठीक आहे, पण आतून तुझं मन किती विदीर्ण झाले आहे. मला ठाऊक आहे, तुला वाटतं की देव विसरलाय. तुला वाटतं की तुझ्या कर्माची फळ तुला अशीच मिळत राहणार. नाही रे बाळा, मी आहे ना, मी सगळा पाहतोय. तू जेव्हा शांतपणे बसून शून्यात बघत असतोस, जेव्हा तुला वाटतं की तुझा हात धरायला कोणीच नाही, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. तू आज ज्या संकटात अडकला आहेस ना, त्यातून तुला बाहेर काढण्यासाठीच तर मी हे बोलतोय. लोक तुला नाव ठेवतात, तुला कमी लेखतात, तुझा विश्वास तोडतात, पण तू डगमगतोय. अरे, या संसाराचा नियमच आहे. इथे माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी तुला जवळ करतील आणि काम झालं की वायावर सोडतील, पण मी तसा नाही. मी तुझा तो आधार आहे, जो कधीच तुटणार नाही. तुला वाटतं ना की वेळ निघून चाललीये, वय वाढत चाललंय, जबाबदाऱ्यांचा डोंगर मोठा होतोय आणि हातात मात्र काहीच नाही. अरे गड्या, झाडावरून पान जेव्हा गळत ना, तेव्हा ते झाडाला सोडून दे, कारण नवीन पालवी फुटायची असते. तुझ्या आयुष्यातूनही काही गोष्टी, काही माणस आणि काही संधी जर जात असतील तर समजून घे की मी तुझ्यासाठी काहीतरी मोठ राखून ठेवलं. तू फक्त घाबरू नकोस. भीती माणसाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. ती तुला कृती करण्यापासून रोखते. तू फक्त माझ्याकडे बघ. तुझ्या मनाचे वादळ उठले ना, त्याला शांत करायची ताकद माझ्यात आहे. पण तुला आधी शरणागत व्हावं लागेल. शरणागत होणं म्हणजे हार मानणं नाही, तर हे मान्य करणे की माझ्यापेक्षा मोठी एक शक्ती आहे, जी माझं रक्षण करतीये. तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुला वाटतं की हे कधी थांबणार नाही. ही धावपळ, ही चढाओढ, ही मनाची तगमग. पण लक्षात ठेव, सोन्याला सुद्धा अग्नीतून जावे लागते, तेव्हाच त्याला झळाली येते. तुझी ही वेळ, तुझी ही परीक्षा नाही, तुला घडवण्याची प्रक्रिया आहे. तुला काय वाटतं मी तुला असंच सोडून देईन? अरे, ज्यांनी जन्म दिलाय ना, तो घासही देतो आणि रक्षणही करतो. तू फक्त विश्वास ठेव. आजपर्यंत खूप सोसलेस. मी पाहिले ते तू रात्रीच्या एकांतात रडलास. तू अपमानाचे घोट पचवलेस. तू जवळच्या माणसांकडून फसवला गेलास. पण त्या प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत होतो. तुला एक पडू दिलं नाही. मी आजही तुझ्यासोबत आहे. तू उभा आहेस ना, ती माझीच कृपा आहे. आता इथून पुढे कस होणार ही चिंता सोडून दे. भविष्याचा विचार करून वर्तमानाचा आनंद का घालवतोयस? काळ कोणासाठी थांबत नाही, पण काळाला कलाटणी देण्याची ताकद माझ्याकडे आहे. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव. मनातून कपट काढून टाक. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल मत्सर नको. जो दुसऱ्याचा चांगला पाहतो त्याचा मी कधीच वाईट होऊ देत नाही. तुला असं वाटतं का तू एकटाच संघर्ष करतोयस? बाहेर बघ. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे एक वेगळीच गोष्ट लपलेली आहे. कोणी पैशासाठी रडते, कोणी नात्यासाठी तळमळते, तर कोणी आरोग्यासाठी झगडते. तू एकटा नाहीस, पण या गर्दीत तुझा हात धरणारा फक्त मीच आहे. तू जेव्हा माझ्याकडे येतोस तेव्हा तुझे शब्द महत्वाचे नसतात, तुझा भाव महत्वाचा असतो. तू माझ्या मूर्तीकडे बघताना जेव्हा तुझे डोळे भरून येतात, तेव्हा मला कळतं की तुला काय सांगायचं. तुला खूप काही मिळवायचंय ना, मिळवशील, पण संयम ठेव. घाई करून मिळालेले सुख फार काळ टिकत नाही, पण जे कष्टाने आणि माझ्या आशीर्वादाने मिळेल ते तुझ्या पिढ्यानपिढ्या पुरेल. तू विचार करतोयस की माझ्याच नशिबात हे का? अरे बाळा, नशीब हे हाताच्या रेषांवर नसतं, ते तुझ्या कर्मावर असतं. त्या कर्माचा हिशोब मी मांडत असतो. तो आज जे परतोय ना, तेच उद्या उगवणार आहे, म्हणून निराश होऊ नकोस.
उठ, चेहरा धूप आणि पुन्हा एकदा जिद्दीने उभा राह. तुला हरवणे कोणालाच शक्य नाही जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे. तुला भीती वाटते ना भविष्याची? वाटू दे, भीती असणं वाईट नाही, पण भीतीपोटी थांबण वाईट आहे. तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतं की तू खूप चुका केल्यास? हो, केल्या असतील. माणूस आहेस तू, पण चुका झाल्या म्हणून आयुष्य संपत नाही. प्रायश्चित्त घे आणि पुढे चल. मी तुला माफ केले, तू स्वतःला माफ करायला शिक. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार? तू माझ्यासाठी अनमोल आहेस. तुला रडताना पाहून मलाही त्रास होतो, पण तुझ्या हितासाठी कधी कधी तुला कडू डोस द्यावे लागतात. ते पचवायची ताकद ठेव. तू बघ, पुढचे काही दिवस तुझ्यासाठी बदलायचे असतील, पण हे बदल स्वीकारण्याची तयारी ठेव. जुनं गेल्याशिवाय नवीन येत नाही. तुझे दुःख, तुझे क्लेश, तुझ्या तक्रारी सगळं माझ्या चरणी अर्पण कर आणि हलका हो. तू का ओझ वाहतोयस? या सगळ्याचं ओझ वाहायला मी आहे ना समर्थ. मग तू का समर्थ होऊ पाहत नाहीस? तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ना, त्यांची उत्तरं तुला हळूहळू मिळतील. आता फक्त शांत रहा, श्वास घे. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. तू जिथे आहेस तिथे मी आहे. मग भीती कसली? लोक येतील आणि जातील, परिस्थिती बदलेल, पण माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही. तू फक्त चालत राहा, थकता थांबता. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी सावली असेल. तू जेव्हा थकून बसशील तेव्हा मी तुला आधार देईन. तू जेव्हा रडशील तेव्हा मी तुझे अश्रू पुसेन. तू फक्त मी आहे हे विसरू नकोस. आयुष्यात कितीही मोठे वादळ आलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव. वादळ हे झाड पाडण्यासाठी नाही तर त्याची मूळ किती घट्ट आहेत हे तपासायला येतं. तुझी मूळ माझ्या नामात घट्ट रोवून ठेव, मग कोणती वादळ तुझं काहीच वाईट करू शकणार नाही. तू आज खूप साध्या गोष्टींसाठी झगडतोस. तुला वाटतं की हे सगळं कधी मिळणार? मिळेल रे, सगळे मिळेल, पण आधी स्वतःला लायक बनव. स्वतःच्या मनावर ताबा मिळव. मन हे पाण्यासारखं असतं, त्याला स्थिर करायला शिक. ज्या दिवशी तुझा मन स्थिर होईल त्या दिवशी तुला कशाचीच कमतरता भासणार नाही. तू आनंद शोधतोयस बाहेरच्या जगात, पण तो तर तुझ्या आत दडलेला आहे. मी तिथेच बसलोय तुझी वाट पाहत. तू कधीतरी अंतर्मुख होऊन बघ, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तू का इतका विचार करतोस लोकांचा? लोक तर देवालाही सोडत नाही. तिथे तू तर सामान्य माणूस आहेस. लोकांचं काम आहे बोलणं, तुझं काम आहे चाळण. तुझ्या यशाने लोकांना उत्तर दे, शब्दांनी नको. तू जेव्हा गप्प बसून तुझं काम करतोस तेव्हा देव तुझ्यासाठी काम करत असतो. तू शांत रहा आणि मला माझं काम करू दे. तू मध्ये मध्ये लुडबुड करतोस ना, तिथेच सगळं बिघडतं. तू फक्त तुझं कर्तव्य कर, फळाची चिंता माझ्यावर सोड. मी तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही आणि कधीच कोणासमोर झुकू देणार नाही. जर तुझा स्वाभिमान आणि श्रद्धा जागी असेल तर तू आज खूप अस्वस्थ आहेस हे मला कळतं, पण हे अस्वस्थताच तुला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. ज्याला काहीच वाटत नाही तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुला काहीतरी करायचं, तुला स्वतःला सिद्ध करायचं, हे चांगलंच आहे, पण हे करताना कोणाचं मन दुखवू नकोस. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून मिळालेला यश फार काळ टिकत नाही. प्रामाणिक राहा, भलेही वेळ लागेल पण जे मिळेल ते शाश्वत असेल. तू माझ्यावर विश्वास ठेवलास ना, मग आता चिंता सोड. मी तुला सांभाळून घेईन. जगाच्या पाठीवर तू कुठेही असलास तरी माझी नजर तुझ्यावर आहे. तू एकटा नाहीस हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांग. जेव्हा तुला खूप एकटं वाटेल तेव्हा फक्त डोळे मिट आणि माझा स्मरण कर. तुला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. ती ऊर्जा मीच आहे. तू खचू नकोस, ही वेळ निघून जाईल. काळ हा सगळ्यात मोठा मला आहे. आज ज्या जखमा तुला टोचतायत त्या उद्या तुला अनुभवाच्या खुणा वाटतील. तू समृद्ध होशील, तू आनंदी होशील. फक्त थोडा धीर धर. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. घाबरू नकोस. मी आहे ना बाला.
कालच्या त्या अंधाया रात्री नंतर आजची ही सकाळ तुझ्यासाठी एक नवीन आशेचा किरण घेऊन आली आहे, पण तरीही तुझं मन अजूनही त्या जुन्या विचारांच्या साखल दंडात अडकलेला आहे ना? मला दिसतंय तू वर हसतोस ना? मनात अजूनही तीच घालमेल सुरू आहे की उद्या काय होईल, तरे उद्याचा विचार करून तो आजचा हा सुंदर क्षण का मारतोयस? मी तुला कालही सांगितलं होतं आणि आजही सांगतोय, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला अनाथ वाटायचं काहीच कारण नाही. तुला वाटतंय ना की तुझे प्रयत्न अपुरे पडताये? तुला वाटते की तू कितीही केलं तरी नशिबाची साथ मिळत नाहीये, पण मला सांग, तू जे आजचे भोगतोस ते तुझ्या कर्माचाच एक भाग आहे, पण तू आज जे करशील त्याने तुझं उद्याचं नशीब बदलण्याची ताकद माझ्यात आहे. तू फक्त कर्मावर लक्ष दे. माणस बदलतात, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण बदलत नाही तो फक्त माझा तुझ्यावरचा विश्वास. तू स्वतःवर विश्वास ठेवायला विसरला असशील, पण मी तुला कधीच विसरलो नाही. तू जेव्हा गर्दीत हरवलेला असतोस, जेव्हा तुला वाटत की तुझं अस्तित्व कोणाला जाणवत नाहीये, तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा राहून तुला सांगत असतो की तू माझ्यासाठी खास आहेस. तुला कशाची भीती वाटते? त्या लोकांची जे आज आहेत आणि उद्या नसतील, की त्या संकटांची जी फक्त तुझ्या मनाचा खेळ आहेत? अरे संकट ही वाघासारखी असतात, जोपर्यंत तू त्यांना घाबरून पळतोस तोपर्यंत ती तुझा पाठलाग करणार. एकदा थांब, वळून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघ. ती स्वतःहून मार्ग बदलतील. तुला वाटते की तुझ्या आयुष्यात खूप उशीर झालाय? काहीच उशीर झालेला नाही. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत संधी जिवंत आहे. तू आजपासून पुन्हा सुरुवात कर. जुन्या जखमा कुरवाळत बसू नकोस. त्या जखमा तुला हे सांगायला आल्या होत्या की तू अजूनही जिवंत आहेस आणि तू अजूनही लढू शकतोस. कधी झाडाला पाहिलाय का? पानगळ झाली की झाड रडत बसत नाही, ते गपचूप नवीन पालवीची वाट पाहत उभा असत. तूही तसंच राहा, शांत, संयमी आणि दृढ. तुझ्या आयुष्यातले जे प्रश्न तुला आज सुटत नाहीये असं वाटतंय, ते खरंतर सुटलेलेच आहेत. फक्त तुझी पाहण्याची दृष्टी अजून दुसर आहे. तू जेव्हा माझ्या डोळ्यात बघशील ना, तेव्हा तुला दिसेल की मी तुझ्यासाठी आधीच मार्ग दाखवून ठेवलाय. तू फक्त चालत राहायचं. तुला कधी कधी वाटतं ना की मी खूप कठोर आहे, तुला खूप त्रास देतोय, पण बाळा, कुंभार जेव्हा मातीचं मडकं घडवतो तेव्हा तो बाहेरून धपाटे घालतो, पण आतून हाताचा आधार दिलेला असतो. मीही तुझ्या आयुष्यात तेच करतोय. तुला बाहेरून जे चटके बसतायत ना, ते तुला आकार देण्यासाठी आहेत, तुला तोडण्यासाठी नाहीत. तू जर आज तुटला नाहीस तर उद्या तू एक सुंदर मूर्ती म्हणून जगासमोर येशील. तू का इतका व्याकुळ होतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी? पैसा, मान, प्रतिष्ठा हे सगळं आज आहे आणि उद्या नाही. जे टिकणार आहे ते तुझं चारित्र्य आणि तुझी माझ्यावरची भक्ती. तू मला प्रेमाने हाक मारून तर बघ, मी धावत येईल, पण तुझी हाक हृदयातून असायला हवी, ओठातून नाही. तुला खूप लोकांबद्दल तक्रारी येतात ना, त्याने मला असं केलं, तिने माझा विश्वासघात केला, त्याने मला फसवलं. अरे हे सगळं होणारच, हा संसार आहे, इथे प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार वागतो. तू का अपेक्षा करतोस की प्रत्येकाने तुझ्यासारखाच असावं? लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला शिक. ज्या दिवशी तू अपेक्षा सोडशील त्या दिवशी तू सुखी होशील. तुला वाटतं की तू खूप एकटा आहेस, पण तू कधी विचार केला आहेस का की मी तुझ्या आतच बसलोय? तू बाहेर शोधतोस मला, मंदिरात, मूर्तीत, लोकांत, पण मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू जेव्हा एखादं चांगलं काम करतोस आणि तुला आतून समाधान वाटतं ना, तो मी असतो. आणि जेव्हा तू काही चुकीचं करतोस आणि तुझं मन तुला टोचत ना, तोही मीच असतो. तू फक्त त्या आवाजाकडे लक्ष दे. जग तुला भरकटवायचा प्रयत्न करेल, तुला चुकीच्या मार्गाला लावेल, पण तू तुझ्या विवेकाचा दिवा तेवत ठेव. तुला सध्या खूप आर्थिक विवंचना जाणवत असतील, तुला वाटत असेल की घराचा गाडा कसा ओढायचा. मी तुला सांगतो, जो चिमणीची चोच देतो ना
तो चाराही देतो. तू फक्त कष्ट करायला मागे हटू नकोस. आळस हा तुझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जो कष्ट करतो त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब मी ठेवतो आणि त्याचं फळ योग्य वेळी तुला मिळतं. तुला वाटते की तू कोणाचा तरी वाईट केलंस आणि म्हणून तुला हे सगळं सोसावं लागतं. जर तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली असेल तर अर्धी शिक्षा तिथेच माफ झाली. इथून पुढे ती चूक न करणं हेच खरं प्रायश्चित्त आहे. तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुला असं वाटतं का की देव फक्त श्रीमंतांचा असतो, की देव फक्त त्या लोकांचा असतो जे तासनतास पूजा पाठ करतात? नाही रे, मी तर त्या मजुराचा आहे जो दिवसभर कष्ट करून रात्री सुखाने झोपतो. मी त्या आईचा आहे, मी स्वतः अर्धा पोटी राहून मुलाला भरवतो. मी तुझा आहे जो आज ही स्क्रिप्ट ऐकताना डोळ्यात पाणी आणून बसलाय. तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. तुझ्या आयुष्यातले जे अडथळे आहेत ना ते मी दूर करणार आहे, पण त्याआधी तुला स्वतःला सिद्ध करावा लागेल. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. तुला त्याचं दुःख वाटतं, पण तुला माहिती नाही की त्या माणसांना मीच तुझ्या आयुष्यातून लांब केलं. कारण ती तुला तुझ्यापासून भरकटवत होती. काही गोष्टींचं नुकसान होणं हे खरंतर मोठा नफा असतो. आज तू फक्त शांत रहा, जास्त बोलू नकोस. शांततेत खूप ताकद असते. तू जेव्हा शांत असतोस तेव्हा तुझं मन माझ्याशी बोलत असतं, आणि जेव्हा तू माझ्याशी बोलतोस तेव्हा तुला कोणतीच चिंता उरत नाही. तू विचार करतोस की माझ्याकडे काहीच नाहीये, पण तुझ्याकडे मी आहे ना. मग तुला अजून काय हवं? ज्याच्याकडे गुरुचा हात असतो त्याला जगाची भीती नसते. तू बघ, आता लवकरच तुझ्या आयुष्यात एक चांगलं वळण येणार आहे, पण त्या वळणावर तुला सावध राहावं लागेल. यश मिळाल्यावर माज करू नकोस आणि अपयश आल्यावर लाज धरू नकोस. दोन्ही गोष्टी माझा प्रसाद म्हणून स्वीकार. तू जर स्थिर राहिलास तरच तू मोठा होशील. मला तुझं मोठं होणं पाहायचं, पण ते मोठे होणे फक्त पैशाने नको तर विचाराने आणि मनाने असावा. तू का कुणाला कमी लेखतोस? प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. तुला जे हवे ते तुला मिळेल, पण वेळ आल्यावर. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू प्रयत्न सोडून द्यावेत. प्रयत्न करणं हे तुझं काम आहे आणि भर देणं हे माझं. तू जर प्रामाणिक असशील तर मी तुला कधीच रिकाम्या हाती पाठवणार नाही. तुला वाटते की तुझं वय झालं? अरे, मनाला कधीच वय नसतं. जोपर्यंत तुझ्यात काहीतरी करण्याची जिद्द आहे तोपर्यंत तू तरुणच आहेस. तू आज एक नवीन सवय बदलण्याचा, इतरांना मदत करण्याचा आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याचा. तुला आतापर्यंत जे मिळालं नाही त्यापेक्षा खूप जास्त तुला आता मिळणार आहे. पण तुला तुझी पात्रता वाढवावी लागेल. भांड जर छोट असेल तर त्यात समुद्राचं पाणी कसं मावणार? मोठं कर्म बघ, मी त्यात किती कृपा भरतो ते. तू अस्वस्थ होऊ नकोस. रात्रीचा अंधार कितीही गर्द असला तरी सूर्य उगवायचं थांबत नाही. आयुष्यातला तो सूर्य आता उगवणार आहे. तू फक्त तुझे डोळे उघडे ठेवून बघ. भीतीला तुझ्याजवळ येऊ देऊ नकोस. भीती ही वाळवी सारखी असते, ती आतून माणसाला पोखरून काढते. तू माझा भक्त आहेस. तू वाघासारखा राहायला हवं. संकटांना डगमगता सामोरे जा. मी तुझ्या सोबत आहे. तू जे बोलतोस, जे विचार करतोस ते सगळं मला ऐकू येईल. तू जेव्हा म्हणतोस ना, स्वामी तुम्ही कुठे आहात, तेव्हा मी तुझ्या अगदी मागे उभा असतो आणि तुझा खांदा ठोकत असतो. तुला ते जाणवत नाही कारण तू तुझ्या स्वतःच्याच विचारात गुंतलेला असतोस. तू एकदा शांत होऊन बघ, तुला माझी उपस्थिती जाणवेल. तुला आता खूप मोठा काम करायचं. स्वतःला सावर आणि इतरांनाही सावर. हे आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला दुःखाच्या सावलीत गमावू नकोस. हास, खेळ आणि आनंदी राहा. तू जेव्हा आनंदी असतोस तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. तू माझ्या चरणी तुझं सगळं ओझ टाकून दिलेस ना, मग आता पुन्हा ते उचलून का घेतोयस?
एकदा विश्वास टाकला ना, मग तो 100 हवा. संशय हा नात्याला आणि श्रद्धेला संपवून टाकतो. तू संशय घेऊ नकोस, मी जे काही करतोय ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. कदाचित तुला असे कळणार नाही, पण काळानुसार तुला जाणीव होईल की स्वामींनी जे केलं तेच योग्य होत. तू आता शांतपणे श्वास घे, डोळे मीट आणि मनात म्हण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे माझं तुला दिलेलं वचन आहे आणि मी माझं वचन कधीच मोडत नाही. तू चालत रहा, मी तुझ्या पावलांना बळ देईल. तू बघत रहा, मी तुझं आयुष्य कसं फुलांसारखं बनवतो ते. बाळा, तू आजही त्या विचारांच्या चक्रव्यूहात अडकलायस ना. तुला वाटतं की तू प्रयत्न तर खूप करतोस, पण कशालाच यश नाहीये. कोणाच तरी ऐकून तू एखादा पाऊल उचलतोस आणि पुन्हा तिथेच येऊन पडतोस जिथून तू सुरुवात केली होतीस. मला सांग, तू स्वतःच्या मनाचा ऐकणं कधीपासून बंद केलेस? तुला वाटते की बाहेरची माणसं तुला मार्ग दाखवतील, पण खरा मार्ग तर तुझ्या आतच आहे, जिथे मी बसलोय. तू आज स्वतःला आरशात पाहिलेस का? तुझे ते थकलेले डोळे, ती काळजी, पडलेला चेहरा, हे सगळं पाहून मला काय वाटत असेल याचा विचार केला आहेस तू? जेव्हा स्वतःला कमी लेखतोस ना, तेव्हा तू प्रत्यक्षात माझा अपमान करत असतोस. कारण तू माझी निर्मिती आहेस, तू माझ्याच अंशातून जन्माला आला आहेस. मग तू असा हताश कसा असू शकतोस? तुला वाटते की तुझ्याकडे असलेल्या उणीवा तुला प्रगतीपासून रोखतायेत, पण लक्षात ठेव, दगडाला जेव्हा टाकीचे घाव बसतात ना, तेव्हाच त्यातून देव प्रकट होतो. तुझ्या आयुष्यातले हे घाव तुला घडवण्यासाठी आहेत. तू का घाबरतोस त्या लोकांशी बोलायला ज्यांनी तुला नाकारलं? तू का घाबरतोस त्या कामाला जे तुला जमत नाहीये? अरे, पडल्याशिवाय चालायला कसे शिकणार तू? आज ज्या उंबरठ्यावर उभा आहेस तिथे तुला निर्णय घ्यावा लागेल. जुन्या आठवणींना धरून बसून राहिलं तर नवीन काहीच मिळणार नाही. तुला माहिती आहे, माणसाचं मन हे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. तो स्वतःच जाळ विणतो आणि स्वतःच त्या जाळ्यात अडकतो. तू सुद्धा तुझ्या दुःखाचं जाळ असं काही विणलेस की तुला बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाहीये. पण मी आहे ना, मी ते जाळ तोडण्यासाठी आलोय. तू फक्त एक हात पुढे कर. तू जेव्हा म्हणतोस की माझं कोणीच नाही, तेव्हा तुला जाणीव नसते की मी तुझ्या सावली सारखा तुझ्या सोबत आहे. सावली सुद्धा अंधारात साथ सोडते, पण मी तुझी साथ अंधारातही सोडणार नाही. तुला सध्या खूप राग येतोय ना, नशिबावर, परिस्थितीवर, देवावर आणि कदाचित स्वतःवरही. हा राग स्वाभाविक आहे, पण तो राग तुझी शक्ती बनायला हवा, तुझी कमजोरी नाही. तो राग तुझ्या जिद्दीत बदल. जिद्द काहीतरी करून दाखवण्याची, जिद्द पुन्हा उभा राहण्याची. तू बघ, हा जे तुला सोडून गेले तेच उद्या तुझ्याकडे परत येण्यासाठी रांगा लावतील, पण त्यासाठी तुला आधी स्वतःला सिद्ध करावा लागेल. तुला शांती हवी आहे, पण तू अशा ठिकाणी शांती शोधतोय जिथे फक्त गोंधळ आहे. शांती ही हिमालयात किंवा मंदिरात नाही, ती तुझ्या आतमध्ये आहे. त्यात समाधान मानायला शिकलास की शांती आपोआप येईल. याचा अर्थ असा नाही की तू प्रगती करू नकोस, पण प्रगतीची हाव धरताना स्वतःचा आनंद गमावू नकोस. तुला वाटते की एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती मिळाली की तुझं आयुष्य सफल होईल, पण बाळा, या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाही. सुख हे आतून येतं. तू जेव्हा कोणा उपाशाला घास देतोस तेव्हाचे समाधान मिळतं ना, ते करोडोंच्या संपत्तीतही नाही. तू इतरांसाठी काहीतरी करायला सुरुवात कर, तुझं दुःख तुला आपोआप छोटे वाटायला लागेल. तू विचार करतोस की माझ्या घरात सतत कटकटी का होतात, नाती का दुरावतात? अरे, जिथे भांडी असतात तिथे ती वाजणारच, पण तू त्या आवाजाकडे लक्ष देण्यापेक्षा त्या नात्यातल्या प्रेमाकडे लक्ष दे. कधी कधी शांत राहणं हे 1000 शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असतं. तू समोरच्याला बदलायचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करून बघ. जग बदलल्यासारखं वाटेल. तुला वाटतं की तुझं नशीब खूप खराब आहे, पण तू कधी त्या लोकांकडे बघितले का ज्यांच्याकडे डोकं टेकायला छप्पर नाहीये?
किंवा त्या लोकांकडे ज्यांना उद्याचा दिवस बघायला मिळेल की नाही याची खात्री नाही. तुझ्याकडे जे आहे ते अनेकांसाठी स्वप्न आहे. मग तू का तक्रार करतोयस? कृतज्ञ राहायला शिक. तू जेव्हा सकाळी उठतोस आणि देवाचे आभार मानतोस की आजचा दिवस मला दाखवल्याबद्दल धन्यवाद, तेव्हा तुझ्या आयुष्यात सकारात्मकता यायला सुरुवात होते. तू आज एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ कोणासाठीच थांबत नाही. तू रडत बसलास तरी वेळ जाणार आहे आणि तू हस्त संकटाचा सामना केलास तरी वेळ जाणार आहे. मग रडण्यापेक्षा लढणं चांगलं नाही का? तुला भीती वाटते की लोक तुला हसतील? हसू देना. लोकांचं कामच आहे हसणं. जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा हेच लोक तुझा सत्कार करायला येतील. तू लोकांच्या मतावर तुझा आयुष्य जगणं बंद कर. तुला काय वाटतं हे महत्वाचं आहे. तू माझ्यासाठी काय आहेस हे मला ठाऊक आहे. तू एक हिरा आहेस. फक्त सध्या तुझ्यावर कर्माची धूळ बसली आहे. मी ती धूळ झटकणार आहे, पण त्या प्रक्रियेत तुला थोडा त्रास होईल. तो सहन करण्याची ताकद ठेव. तू म्हणतोस की तुला मार्ग सापडत नाहीये, तरे रस्ता समोरच असतो, फक्त आप डोळ्यावर पट्टी बांधून चालत असतो. ती पट्टी म्हणजे तुझा अहंकार आणि तुझं अज्ञान. ते बाजूला सारलं की तुला दिसेल की प्रत्येक समस्या ही एक संधी घेऊन आली आहे. तू आज खूप कल्ल्यासारखा वाटतोस. थोडा वेळ शांत बस. माझ्या रूपाकडे बघ. माझ्या डोळ्यात तुला एक आश्वासक शांतता दिसेल. ती शांतता तुझ्या मनात उतरू दे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात मी तुझ्या सोबत होतो. तू जेव्हा आजारी होतास, तू जेव्हा अपयशी झाला होतास, तेव्हा मी तुला सावरलं. आजही मी तुला सावरणार आहे. तू फक्त खचू नकोस. तुला वाटते की देव परीक्षा घेतोय. अरे मी तुझी परीक्षा का घेईन? मी तर तुझा बाप आहे. बाप आपल्या मुलाची परीक्षा नाही घेत, तर त्याला जगाशी लढण्यासाठी तयार करतो. तू तयार होतोयस. हे जे चटके तुला बसतायत ना, त्याने तुझं मन लोखंडासारखं मजबूत होणार आहे. मग कोणतेही संकट तुला तोडू शकणार नाही. तू विचार करतोस की इथून पुढे काय? इथून पुढे फक्त प्रकाश आहे, पण त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी तुला या काळोखातून चालावं लागेल. घाबरू नकोस. मी तुझ्या हातात हात धरून चालतोय. तू फक्त पाऊल उचल. तू जे मागितला आहेस ना, ते तुला मिळणार आहे, पण योग्य वेळी. घाई करू नकोस. कधी कधी आपण जे मागतो ते आपल्यासाठी चांगलं नसतं, म्हणून मी ते देत नाही. पण जे आपल्यासाठी योग्य असतं ते मी मागताही देतो. विश्वास ठेव. तुझा विश्वास हीच तुझी ताकद आहे. तू आजपासून एक नवीन सुरुवात कर. मनातला सगळा कचरा बाहेर फेकून दे. कोणाबद्दलही मनात राग ठेवू नकोस. ज्याने तुझं वाईट केलं त्याला माफ करून टाक. माफ करणं हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर ते मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे. तू जेव्हा कोणाला माफ करतोस तेव्हा तू स्वतःला त्या ओढ्यातून मुक्त करतोस. तू मुक्त हो. मोकळा श्वास घे. तुला खूप लांबचा प्रवास करायचा आहे आणि या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. तुझे सगळे अडथळे दूर करायची जबाबदारी माझी. तू फक्त प्रामाणिक राहा. कोणाच्याही समोर हात पसरण्याची वेळ मी येऊ देणार नाही. तू माझा आहेस आणि मी तुझा. हे नातं जन्मांतराचा आहे. तू विसरला असशील, पण मला सगळं आठवतं. तू माझ्याकडे आला आहेस ना. आता तू रिकाम्या हाती जाणार नाहीस. तुझ्या झोळीत मी एवढं सुख टाकेन की तुला ते सावरण कठीण होईल. फक्त ते सुख पचवण्याची ताकद निर्माण कर. तू बघ, उद्याचा सूर्य तुझ्यासाठी यशाची नवी पहाट घेऊन येईल. तोपर्यंत शांत रहा, स्थिर रहा. मी आहे ना, मग काळजी कशाला? बाळा, तू आज पुन्हा त्याच विवंचनेत आहेस ना, की माझं जग इतका मोठा आहे. आनंदाने जगणारी माणसं तुझ्या आजूबाजूला तुला दिसतात आणि तुला वाटतं की फक्त तुझ्याच नशिबी हा संघर्षाचा डोंगर आहे. पण मला सांग, समुद्राच्या लाटा बाहेरून कितीही शांत दिसल्या तरी त्याच्या तळाशी किती खळबळ असते. हे तुला ठाऊक आहे का? तसंच या जगात आहे रे. तू दुसऱ्याचं सुख बघून स्वतःच दुःख वाढवून घेतोस. तुला वाटतं की तुझं आयुष्य म्हणजे फक्त एक अपयश आहे, पण तू हे विसरतोस की तू अजूनही उभा आहेस, अजूनही लढतोयस. हाच तुझा सगळ्यात मोठा विजय आहे.
तू जेव्हा स्वतःची तुलना इतरांशी करतोस ना, तेव्हा तू स्वतःचा अपमान करतोस. मी तुला कोणत्या तरी कारणासाठी या पृथ्वीवर पाठवले. तुझ्याकडे असं काहीतरी आहे जे कोणाकडेच नाही. मग तू का कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करतोस? तू फक्त तू बनून राहा. आज तुला पैशाची अडचण असेल, घरातली माणस तुला समजून घेत नसतील, किंवा तुला तुझं भविष्य अंधकारमय वाटत असेल. पण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. काळ हा कोणासाठीच थांबत नाही आणि तो कधीच सारखा राहत नाही. आजची ही परिस्थिती उद्या बदलणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. पण ती परिस्थिती बदलण्यासाठी तुला आधी स्वतःचं मन बदलावं लागेल. तू जर मनातच हार मानलीस तर बाहेरच जग तुला कसं जिंकून देईल. तुला वाटते की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. अरे, तू बोललेलंही मला समजतं. तू जेव्हा रात्री गच्चीवर किंवा खिडकीत बसून शून्यात बघत असतोस, तेव्हा तुझ्या मनात चाललेलं द्वंद्व मी अनुभवतो. तुला कोणाशी तरी बोलावसं वाटतं, पण तू गप्प बसतोस कारण तुला वाटतं कोणी तुला समजून घेणार नाही. पण मी आहे ना, मी तुला पूर्णपणे ओळखतो. तुझ्या चांगुलपणाचा लोकांनी फायदा घेतला, तुला गृहीत धरलं, तुझा वापर करून तुला सोडून दिलं. हे सगळं मी पाहिलंय. तुला वाटतं की त्यांचं चांगलं होतं आणि तू मात्र इथेच आहेस. बाळा, कर्माचं चक्र हे खूप संथ पण अत्यंत अचूक असतात. जो दुसऱ्याचं मन दुखावून सुख मिळवतो त्याला त्या सुखाची किंमत मोजावीच लागते. तू कोणाचं वाईट केलं नाहीस ना, मग तू का घाबरतोयस? तू फक्त तुझ्या नीतिमत्तेवर ठाम राहा. तुला वाटते की तुझं वय सरक चाललं आणि तू अजूनही काहीच साध्य केलं नाहीस. यशाची व्याख्या काय आहे? तुझ्यासाठी फक्त गाडी, बंगला आणि पैसा नाही रे. यशाची खरी व्याख्या म्हणजे तुला रात्री लागणारी शांत झोप आणि तुझ्या चेहऱ्यावरचे समाधान. तू आज जरी रिकाम्या खिशानं फिरत असला तरी, जर तुझ्या मनात कोणाबद्दल कपट नसेल, तर तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहेस. आणि राहिला प्रश्न भौतिक सुखाचा, तर ते तुझ्या दाराशी मी आणून सोडणार आहे. फक्त तू त्या सुखाला हाताळण्या इतपत प्रगल्भ हो. तुला सध्या खूप एकट वाटते ना? तुला असं वाटतं की कोणालाच तुझी पर्वा नाही. पण तू कधी विचार केलायस का की ही एकांत मीच तुला दिली आहे? कारण गर्दीत तू मला विसरला होतास. तुला स्वतःचा शोध लागावा, तुला तुझ्या आतल्या शक्तीची जाणीव व्हावी, म्हणून मी तुला या एकांतात आणून ठेवले. त्या वेळेचा वापर स्वतःला घडवण्यासाठी कर, रडण्यासाठी नको. तू जेव्हा म्हणतोस की स्वामी मला मार्ग दाखवा, तेव्हा मी तुला एखादी अडचण देतो. कारण त्या अडचणीतून बाहेर पडतानाच तुला तुझा मार्ग गवसणार असतो. रस्ता कधीच आयता मिळत नाही, तो तयार करावा लागतो. तुला खूप भीती वाटते की पुढे काय होईल, मुलांचं कसं होईल, आरोग्याचं काय? अरे, तू जेव्हा जन्माला आला होतास तेव्हा तुझ्यासाठी दुधाची सोय मी आधीच करून ठेवली होती ना. मग आता तू मोठा झालास म्हणून मी तुला विसरेन का? तू विनाकारण चिंतेच ओझं वाहतोयस. चिंता ही चिते समान असते, ती तुला आतून जाळते. त्याऐवजी तू चिंतन कर, माझं नाम घे, कष्टावर भर दे. तुला माहितीये, ज्यावेळी तुला असं वाटेल की आता सगळं संपलं, आता एकही पाऊल पुढे टाकणं शक्य नाही, नेमकी त्याच वेळी मी तुझा हात पकडून तुला उचलून घेतो. पण तुला त्या शेवटच्या क्षणापर्यंत श्रद्धा ठेवावी लागेल. श्रद्धा म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणं नाही, तर संकटातही माझे स्वामी आहेत हा ठाम विश्वास ठेवला पाहिजे. तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुला वाटते की ही श्रद्धा ऐकून तरी काय होणार, पण या शब्दांमध्ये माझी शक्ती आहे. हे शब्द तुझ्या कानात पडत आहेत कारण तुला त्याची गरज आहे. तू भरकटला होतास, तुला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मी हे बोलतोय. तुझ्या आयुष्यातले काही निर्णय चुकले असतील, काही संधी तू गमावले असतील. जे गेल ते गेलं, जे समोर आहेत ते तुझे. तू आजपासून एक नवी जिद्द पकड. लोक तुला नाव ठेवतील, तुला टोमणे मारतील, पण तू त्याकडे दुर्लक्ष करायला शिक. हत्ती जेव्हा गल्लीतून चालतो ना तेव्हा कुत्री भूमतातच, पण हत्ती आपली चाल बदलत नाही. तू तुझा स्वभाव, तुझी शांती ढळू देऊ नकोस. तू असा हताश होऊन बसून कसं चालेल? तुझे आईवडील, तुझं कुटुंब तुझ्याकडे आशेने बघताय.
त्यांच्यासाठी तरी तुला उभा राहावं लागेल आणि मी तर आहेच तुझ्या मागे. तू फक्त एक पाऊल उचल, मी तुझ्यासाठी 10 पाऊल टाकी. तुला वाटते की तुझ्याकडे कोणीच मार्गदर्शक नाही, पण तू माझा बोट धरून चालत राहा. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही कोणासमोर लाचार होऊ नकोस. तुझा स्वाभिमान हीच तुझी खरी संपत्ती आहे. तू माझा भक्त आहेस. तू राजासारखा जगायला हवं. परिस्थिती तुला वाकू पाहत असेल, पण तू ताठ मानेने उभा राहा. तुला जे हवं ते तुला मिळेल, पण ते टिकून ठेवण्याची कुवत आधी निर्माण कर. तू बघ, आज जे तुला नाकारत आहे तेच उद्या तुझी स्तुती करतील, पण तेव्हाही तू जमिनीवरच असायला हवा. गर्व हा विनाशाचा मूळ आहे. तू नेहमी नम्र राहा. जेवढा मोठा होशील तेवढा जास्त झुकून राहायला शिक. तुला आता खूप प्रसन्न वाटायला हवं, कारण मी तुझी सगळी चिंता स्वतःकडे घेतली आहे. तू आता फक्त निवांत राहा आणि तुझं काम प्रामाणिकपणे कर. रात्री झोपताना आज जे झालं ते चांगलं झालं, उद्या जे होईल ते स्वामींच्या इच्छेने चांगलंच होईल असं म्हणून झोप. तुला खूप छान झोप लागेल. तू एकटा नाही आहेस. मी पुन्हा सांगतोय, मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या हृदयात आहे. घाबरू नकोस, चालत राहा. बाळा, तू आज पुन्हा त्या जुन्या आठवणींच्या जंजालात अडकला आहेस ना? तुला असं वाटतं की भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या तुझ्या आयुष्याची शेवटची ओळख आहे. पण मला सांग, गढूळ पाण्यात जर तू दगड फेकलास तर ते पाणी अजून गढूळ होतं, पण तेच पाणी जर तू शांत सोडलंस तर माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होतं. तुझ्या आयुष्याचंही असंच आहे. तू जितका तुझ्या चुकांचा आणि झालेल्या अपमानाचा विचार करशील तितकं तुझं मन अस्वस्थ राहील. तू आज स्वतःला दोष देणं थांबव. जे झालं ते काळाच्या ओघात विरून गेले. तू आज जिवंत आहेस. तू आज श्वास घेतोयस, याचा अर्थ तुझी वेळ अजून संपलेली नाही. तुला वाटतं की तुला कोणी समजून घेत नाही. तुला वाटतं की तुझ्या भावनांची कोणाला किंमत नाही, पण तू स्वतःला तरी ओळखलंस का? तू दुसऱ्याकडून प्रेमाची आणि आदराची अपेक्षा करतोस, पण तू स्वतःचा आदर करतोस का? तू माझ्याकडे येतोस, माझे पाय धरतोस आणि म्हणतोस, स्वामी माझं नशीब बदलून टाका. पण नशीब बदलण्याआधी तुला तुझा दृष्टिकोन बदलावा लागेल. तुझ्या नजरेने जगाकडे बघतोस तसंच जग तुला दिसतं. तू जर भीतीपोटी जगाकडे बघितलंस तर तुला सगळीकडे शत्रूच दिसतील, पण तू जर विश्वासाने बघितलं तर तुला प्रत्येक संकटात माझा हात दिसेल. तुला आज पैशांची नड आहे. तुला असं वाटते की तुझं घर कसं चालणार? अरे वेड्या, तू जेव्हा या जगात आला होतास तेव्हा तू काय घेऊन आला होतास? काहीच नाही ना? आणि जाताना तरी काय नेणार आहेस? मग या मधल्या काळात तू इतका का हा उथळ होतोय? मी तुला तुझ्या गरजेनुसार सगळं देतोय आणि देत राहील, पण तुला जे हवं आणि तुला ज्याची गरज आहे यातला फरक तुला ओळखावा लागेल. तू श्रीमंत होण्याच्या नादात तुझा आरोग्य आणि तुझं सुख गमावून बसलायस. ही धावपळ थांबव. थोडा वेळ स्वतःसाठी काढ. तुला माहितीये, ज्या झाडाची मुळं खोल असतात ना ते झाड कितीही मोठ्या वादळात पडत नाही. तुझी मूळ माझ्या नामात आणि तुझ्या संस्कारात घट्ट रोवून ठेव. तुला सध्या असं वाटत असेल की तुझे शत्रू वाढत चाललेत. लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात, बोलू दे. जोवर मी तुझ्या बाजूने आहे तोवर तुला कोणाची भीती असायला हवी. अग्नीला जसं सोन्याची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे तसेच या जगाला तुझी परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. पण तू सोनं बनवून त्यातून बाहेर पड. तू लढ बसण्यापेक्षा बघूया काय होतं ही वृत्ती ठेव. तुला माहितीये, माणसाला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतं? जेव्हा त्याला असं वाटतं की त्याची मेहनत वाया गेली. पण लक्षात ठेव, केलेली मेहनत आणि घेतलेला नाम कधीच वाया जात नाही. त्याचा हिशोब मी लावत असतो. तू आज जे कष्ट करतोस त्याचा फळ तुला उद्या नक्की मिळेल. पण तुला संयम ठेवावा लागेल. आज बी पेरलं की उद्या लगेच फळ येत नाही. त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं आणि वाट बघावी लागते. तूही वाट बघायला विसरलास. तुला सगळे झटपट हवं, पण झटपट मिळालेले यश झटपट निघूनही जातं. तुला शाश्वत सुगावा असेल तर तुला कष्टाची आणि धैर्याची जोड द्यावी लागेल.
तू आज खूप साध्या गोष्टींवरून चिडचिड करतोस. तुझा स्वभाव रागीट होत चाललाय का? कारण तुझ्या मनावर नियंत्रण नाहीये. तू बाहेरच्या जगाला जिंकायला निघालायस, पण आधी स्वतःच्या मनाला जिंक. मन जिंकलं की जग जिंकणं सोपं होतं. अरे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर तू का बदलू शकत नाहीस? मी तुला स्वीकारले तुझ्या प्रत्येक दोषासह. मी तुला माझा मानले, मग तू स्वतःला का नाकारतोस? उठ, डोळे पुस आणि पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लाग. तुला असं वाटतंय का की तुझी वेळ निघून गेलीये? मुळीच नाही. ज्या क्षणी तू जागे झालास तीच तुझी सकाळ. तू आजपासून ठरव की मी कोणाचं वाईट करणार नाही आणि कोणाच्या वाईट वागण्याने मी माझं मन दूषित करणार नाही. तू जेव्हा शांत राहतोस तेव्हा तू अधिक शक्तिशाली होतोस. तुला सध्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतील, शरीर साथ देत नाही असं वाटत असेल, पण लक्षात ठेव, शरीरापेक्षा तुझं मन अधिक बलवान आहे. मनाला सांग की मी कखणीत आहे, मला स्वामींचे बळ आहे. तू बघ, तुझी अर्धी व्याधी तिथेच बरी होईल. तू विचार करतोस की माझ्या मुलांचं कसं होईल, त्यांच्या भविष्याचा काय? अरे तू जसा माझा मुलगा आहेस तशीच ती सुद्धा माझी लेकरे आहे. मी जसा तुझा सांभाळ करतोय तसाच त्यांचाही करे. तू फक्त त्यांना चांगले संस्कार दे, बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. तू हीच भविष्याची चिंता करून आजचा दिवस खराब करू नकोस. आयुष्यात चढउतार हे येणारच. डोंगर चढताना त्रास होतो, पण शिखरावर पोहोचल्यावर जो आनंद मिळतो तो सगळा थकवा घालून टाकतो. तू सध्या डोंगर चढतोस, दम लागलाय ना? मग थोडा वेळ माझ्या चरणी विसावा. घे माझा हात धर, मी तुला वरपर्यंत घेऊन जाईल. तुला वाटतं की तुला कोणाची तरी मदत हवी आहे, पण सगळ्यात मोठी मदत तुझ्या आतल्या आत्मविश्वासाची आहे. मी तुझ्या रूपाने तिथेच आहे. तू स्वतःला कधीच एक समजू नकोस. तू जेव्हा रडतोस तेव्हा माझेही डोळे ओलावतात. तू जेव्हा हसतोस तेव्हा मला प्रसन्न वाटतं. तुला माझ्याकडून काय हवंय? खूप सारा पैसा की खूप सारी प्रतिष्ठा? मी तुला सांगतो, तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव, मी तुला ते सगळं देईन. कधी कधी मी तुला काही गोष्टी देत नाही, कारण त्या तुला मिळाल्या तर तू मला विसरून जाशील आणि तुला माझ्यापासून लांब जाणं मला कदापि मान्य नाही. तू माझ्या जवळ राहा. मी तुझं जीवन सोन्यासारखे लख्ख करून टाकीन. तू आज खूप विचारात आहेस. तुला असं वाटतंय की हे सगळं खरं आहे का? स्वामी खरंच माझ्याशी बोलतायत का? हो बाळा, मी तुझ्याशीच बोलतोय. तुझ्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी मी हे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचवले. तू आता संभ्रमात राहू नकोस. तुला जे काही करायचं ते विश्वासाने कर. यश तुझंच आहे. लोक तुला नाव ठेवतील, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण तू फक्त माझ्याकडे बघत राहा. ध्रुव बाळासारखा आढळ विश्वास ठेव. तुला कोणीच हलवू शकणार नाही. तुझा आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात मी तुझा सारथी आहे. तू फक्त रथात शांतपणे बस आणि मी नाही तिथे चल. तुला वाटेल की रस्ता खराब आहे, पण मला माहिती आहे की तो रस्ता तुला कुठल्या सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे. तू आता थकलेला आहेस. थोडा वेळ शांत रहा. काहीही विचार करू नकोस. फक्त स्वामी समर्थांचा जप कर. तुला एक वेगळीच शांतता मिळेल. ती शांतता म्हणजे मीच आहे. तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझा प्रत्येक अडथळा मी दूर करणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरे वेड्या, तू आज पुन्हा त्या लोकांच्या बोलण्याने हरवून गेला आहेस ना? कुणीतरी तुला काहीतरी म्हटलं, कुणीतरी तुझी लायकी काढली आणि तू ते शब्द मनाला लावून घेऊन स्वतःला कोशात कोंडून घेतलास. मला सांग, ज्यांनी तुला जन्म दिला नाही, जे तुला घास भरवायला येत नाहीत, ज्यांना तुझ्या रात्रीच्या तळमाईची कल्पना नाही, त्यांच्या शब्दांना तू इतकी किंमत का देतोस? तू जेव्हा त्यांच्या टोमण्याने दुखी होतस ना, तेव्हा तू माझ्यावरचा तुझा विश्वास डळमळीत करतोस. तुला वाटतं की ते लोक यशस्वी आहेत आणि तू मात्र मागे राहिला आहेस. यशाचा अर्थ फक्त पैसा नसतो रे. तू आज रात्री शांत झोपू शकतोस ना? कुणाच्या तरी मन दुखावून तू संपत्ती गोळा केली नाहीस ना? मग तू त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुखी आहेस.
तू आज स्वतःच्या कर्तृत्वावर शंका घेतोस, पण तुला आठवतन्य काही वर्षांपूर्वी तू एका अशाच संकटात होतास जिथून तुला वाटलं होतं की आता बाहेर पडणं अशक्य आहे, पण तू बाहेर आलास ना. तुला कोणी बाहेर काढलं? मी तुझा हात धरून तुला त्या दलदलीतून खेचून काढला होता. मग आज पुन्हा तू का घाबरतोयस? तुझा देव तोच आहे, तुझं सामर्थ्य तेच आहे, आणि मी आजही तुझ्या सोबत आहे. तुला वाटतं की नात्यांमध्ये तुझा खूप वापर झालाय, तू सर्वांसाठी धावून जातोस, पण जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा मात्र तू एकटा असतोस. हेच तर सत्य आहे रे. या जगात कोणीच कोणाचं नसतं. जोपर्यंत तुझ्याकडून कोणाचा तरी स्वार्थ साधला जातोय तोपर्यंतच तुझी विचारपूस होणार. हे समजायला तुला इतका उशीर का लागला? पण यात वाईट वाटून घेऊ नकोस. तू तुझं कर्तव्य करत रहा. मी पाहतोय ना तुझा मन किती निर्मळ आहे ते. तू लोकांकडून कौतुकाची अपेक्षा सोडून दे. मी तुझा कौतुक करण्यासाठी आणि तुला फळ देण्यासाठी समर्थ आहे. तुला वाटतं की बिल कशी भरायची, मुलांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या? अरे तू का काळजी करतोयस? ज्याने हे तोंड दिले ना तो घासही देणारच. तू फक्त आळस सोडून कामाला लाग. कधी कधी मार्ग सापडत नाही कारण आपण चुकीच्या जागी शोधत असतो. तू आजपर्यंत फक्त दुसऱ्यांसाठी जगलायस, आता थोडं स्वतःसाठी आणि माझ्यासाठी जगून बघ. तुला माहितीये लोखंडाला बाहेरचा कोणताही शत्रू नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंज त्याला संपवून टाकतो. तसंच तुझ्या मनातले हे नकारात्मक विचार तुला गंज चढवत आहे. हे विचार झटकून टाक. तू खूप शक्तिशाली आहेस, फक्त तुला त्याची जाणीव नाहीये. तू माझ्याकडे येतोस आणि म्हणतोस की महाराज माझं दुःख कधी संपणार? मी तुला सांगतो दुःख संपणार नाही, पण दुःख पचवण्याची ताकद मी तुला देईन. आणि ज्या दिवशी तू दुःख हस्त हस्त स्वीकारशील त्या दिवशी दुःखालाच लाज वाटेल आणि ते तुझ्यापासून लांब पळेल. तुला वाटतं की तुझं नशीब खूप कडका आहे, तू कितीही केलं तरी तुला यश मिळत नाही, पण तू कधी विचार केला आहेस का की कदाचित मी तुला छोट्या गोष्टींपासून रोखून काहीतरी खूप मोठं देण्यासाठी तुझी तयारी करून घेतोय. तू आज जर एखाद्या साध्या नोकरीसाठी रडत असशील तर कदाचित तुला स्वतःचं साम्राज्य उभा करायचं सामर्थ्य मी तुझ्यामध्ये देणार असेल. संयम ठेव, संयमाचा फळ हे नेहमी गोड असतं. तू आज खूप अस्वस्थ आहेस, तुला पुन्हा पुन्हा वाटतं की हे सगळं कधी थांबणार? ही धावपळ, ही लोकांची खोटी नाती, हे पैशाचे चक्र. बाला, जग असाच आहे. तू या जगाला बदलू शकत नाहीस, पण तू स्वतःला बदलू शकतोस. तू ज्या दिवशी स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकशील त्या दिवशी तुला बाहेरच्या जगाची गरज उरणार नाही. तुला माहितीये मी तुझ्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असतो. तू जेव्हा कोणाला कळत मदत करतोस ना तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. तू जेव्हा स्वतःच्या दुःखात असतानाही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणतोस ना तेव्हा तू मला सगळ्यात जास्त जवळचा वाटतोस. तू असाच राहा. हे जग तुला दगड मारेल पण तू मात्र त्यांना फुल द्यायला शिक. तुला वाटतं की तुला खूप अपमान सोसावं लागतोय. अपमान हा यशाचा पहिला टप्पा असतो. जो अपमान पचवू शकतो तोच इतिहास घडवू शकतो. तू आज अपमानित झालायस ना, मग हीच ती वेळ स्वतःला सिद्ध करण्याची. रागावून किंवा भांडून काहीच सिद्ध होत नाही. तुझ्या कार्यातून सिद्ध कर की तू कोण आहेस. मी तुझ्यासोबत ढाल बनून उभा आहे. तुझ्यावर येणारा प्रत्येक वार मी झेलणार आहे. तू फक्त तुझे हात कामासाठी आणि तुझं मन नामस्मरणासाठी मोकळं ठेव. तू विचार करतोस की माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल, त्यांना या जगात कसं स्थान मिळेल. अरे त्यांची काळजी तू कशाला करतोस? मी जसा तुझा पिता आहे तसाच त्यांचाही रक्षण करत आहे. तुझ्या घरात जर सतत भांडण होत असतील तर त्यामागचं कारण शोध. संवाद कमी झालाय आणि अहंकार वाढलाय. तू थोडं नम्र हो, समोरचा आपोआप शांत होईल. कधी कधी हारणं हे जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं. तू आज हरलास ना, मग आता तुझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. उठ, डोळ्यातली मरगळ झटकून टाक. तुला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
तू म्हणतोस स्वामी समर्थ आणि तरीही तुला चिंता वाटते, मग तुझ्या म्हणण्यात आणि तुझ्या विश्वासात ताळमेळ नाहीये. तू पूर्णपणे मला शरण ये, जे काही होईल ते माझ्या भल्यासाठीच असेल ही भावना ठेव. तू बघ तुझं आयुष्य किती सोपं होऊन जाईल. तुला सध्या तब्येतीच्या काही तक्रारी जाणवत असतील, वय झालंय असं वाटत असेल, पण लक्षात ठेव जोपर्यंत तुझं मन तरुण आहे तोपर्यंत तू काहीही करू शकतोस. व्यायाम कर, चांगलं अन्न घे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. मन प्रसन्न असेल तर अर्धे आजार आपोआप बरे होतात. तू आज या क्षणी ठरव की मी आता रडणार नाही. मी आता लढणार. तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझा सेनापती म्हणून उभा असेल. तुला कोणाच्याही मदतीची गरज नाही, कारण तू माझा अंश आहेस. तुझ्यामध्ये तीच ताकद आहे जी माझ्यामध्ये आहे. तू फक्त ती ओळखायला विसरलास. तू आज शांतपणे बस आणि श्वास घेताना मी समर्थ आहे असं मनाला सांगत रहा. तुला एक नवीन चैतन्य जाणवेल. तू एकटा नाहीस, तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत. घाबरू नकोस, चालत रहा. काळ तुला वंदन करेल. अशी वेळ मी तुझ्यासाठी घेऊन येईल. बाळा, तू आज पुन्हा त्या चिंतेच्या गर्दीत स्वतःला लोटून दिलास ना. तुला असं वाटतं की वेळ तुझ्या हातातून वाळू सारखी निसटून चालली आहे आणि तू मात्र अजूनही तिथेच उभा आहेस, जिथे तू वर्षांपूर्वी होतास. पण मला सांग, तू थांबलास म्हणून जग थांबलाय का? नाही ना. मग तू का मनामध्येही मरगळ धरून बसलायस? तुला वाटतं की तुझं कर्तृत्व शून्य, कारण तुझ्याकडे दाखवण्यासाठी मोठ्या बदल्या किंवा खूप मोठी बंक शिल्लक नाहीये. पण तू हे विसरतोस की तू आजपर्यंत किती लोकांचे अश्रू पुसले, किती वेळा स्वतःच दुरख बाजूला ठेवून इतरांना आधार दिलाय. हे जे तू कमावलं आहेस ना, हे कोणत्याच बंकेत मिळत नाही. तू आज माझ्याकडे तक्रार करतोयस की स्वामी मलाच काय एवढा संघर्ष करावा लागतो, आणि ज्या झाडावर गोड फळ असतात ना त्याच झाडाला लोक दगड मारतात. तुझ्यावर येणारी संकट आहे सिद्ध करतात की तुझ्यात काहीतरी देण्यासारखा आहे, काहीतरी मोठं करण्याची जिद्द आहे. तू रडू नकोस. तुझे हे अश्रू जेव्हा जमिनीवर पडतात ना, तेव्हा माझ्या काळजाला घरे. आकाश कितीही ढगांनी व्यापलं असलं तरी सूर्य आपलं अस्तित्व कधी विसरतो का नाही ना. मग तू का असा मान टाकून बसलायस? मला दिसतंय तुझे पाय चालून थकलेत, तुझं मन लोकांचे स्वभाव बघून थकले आणि तुला आता फक्त कुठेतरी शांत बसू वाटते. पण ही शांतता तुझी हार नाही, तर ही तुझी पुढच्या प्रवासाची तयारी आहे. तुला वाटते की तुझ्या आयुष्यातले सगळे निर्णय चुकले. तू ज्यांच्यावर प्रेम केलंस त्यांनीच तुला जखमा दिल्या आणि ज्यांना तू आपलं मानलं त्यांनीच तुला परक केलं. पण हे बघ, ही जी तुला टोचणारी माणसे आहेत ना, ती माझ्याच आदेशाने तुझ्या आयुष्यात आली होती. का? कारण तुला कळावं की या जगात माझं आणि तुझं हे नातं सोडून बाकी सगळं स्वप्न सारखं खोट आहे. तू जेव्हा जेव्हा कोणाकडे अपेक्षाने हात पसरतोस ना, तेव्हा तेव्हा तुला अपमानाची चटके बसतात. मी तुला हेच शिकवू इच्छितोय की तू मागणार नाही तर देणार बनायला हवं. तू माझ्याकडे येतोस आणि म्हणतोस की स्वामी मला खूप त्रास होतोय. अरे हा त्रास तुझ्या प्रगतीसाठी आहे. लोखंडाला जोपर्यंत तापवलं जात नाही आणि त्याच्यावर घनाचे घाव घातले जात नाहीत, तोपर्यंत त्याचं धारदार शस्त्र बनत नाही. तू सध्या त्या अग्नीतून जातोस. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत त्या आगीत उभा आहे. तुला वाटतंय की तुझ्याकडे आता वेळ उरली नाहीये. खूप काही राहून गेले, पण बाळा, वेळ माझी दासी आहे. मी जेव्हा ठरवीन तेव्हा तुझा पूर्ण कायापालट होईल. तू आज ज्या आर्थिक विवंचनेत आहेस, ज्या काजारपणात आहेस किंवा ज्या कौटुंबिक कलात आहेस, त्यातून तुला बाहेर काढण्याची शक्ती माझ्या एका नजरेत आहे. पण मला पाहायचंय की तू त्या संघर्षातही माझा हात धरून राहतोस का. तू संकटात असताना माझं नाव घेतोस, पण जेव्हा सुख येतं तेव्हा तू स्वतःच्या कर्तृत्वाच्या गप्पा मारतोस. हीच तुझी चूक आहे. सुख असो वा दुःख, हे स्वामींनीच दिल्य हा भाव ठेव. तुला आज लोकांच्या वागण्याने राग येतोय. तुला वाटते की त्यांनी तुझ्याशी असं का वागावं. अरे वाघ कधी गवत खात नाही आणि कोल्हा कधी सरळ वागत नाही.
ज्याचा जो स्वभाव आहे तो तसाच वागणार. तू त्यांच्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा का ठेवतोस? तू फक्त तुझं मन गंगाजल सारखं पवित्र ठेव. कुणी तुझ्यावर चिखल फेकला तरी तू मात्र त्यांना शांतीच दे. तुला माहितीये तुझे सगळ्यात मोठी ताकद काय आहे? तुझी सहनशीलता. पण ही सहनशीलता जेव्हा संपते तेव्हा तू खचतोस. तिथेच तुला माझी आठवण काढायची आहे. तू म्हणतोस भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग हे शब्द फक्त भिंतीवर लावण्यासाठी आहेत का? ते काळजात उतरव. जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच नाही तेव्हा मी तिथे असेल. तुला आज भविष्याची खूप चिंता वाटते. घराचं कर्ज कसं फेडेल? म्हातारपणात आधार कोण देईल? अरे वेड्या, तू आजचा श्वास घेतोयस ना, तो माझ्या कृपेनेच घेतोयस. मग उद्याचा श्वास आणि उद्याचा घास देणे ही माझी जबाबदारी नाही का? तू उगीच त्या काळजीत आजचा आनंद गमावू नकोस. तू आज पोटभर जेवलास ना? तुला डोक्यावर छप्पर आहे ना? मग तू जगातील 80% लोकांपेक्षा जास्त सुखी आहेस. कृतज्ञ राहायला शिक. तक्रारींचा पाढा वाचण्यापेक्षा आशीर्वादांची मोजणी कर. तुला असं वाटतं की तुला कोणीच मार्ग दाखवत नाहीये, रस्ता धूसर झालाय. पण तू कधी विचार केला आहेस का की जेव्हा रस्ता दिसत नाही तेव्हा फक्त पुढचं एक पाऊल टाकणं पुरेसं असतं? तू संपूर्ण आयुष्याचा नकाशा शोधायला निघतोस म्हणून तू गोंधळून जातोस. तू फक्त आजचा दिवस चांगला कसा जाईल यावर लक्ष दे. बाकीचे दिवस मी सांभाळून घेईन. तुला सध्या असं वाटत असेल की तुझे शत्रू तुझ्यावर हसतायत, तुला त्रास देतायत. त्यांना हसू दे. ते तुला त्रास देत नाहीत तर ते तुझं पुण्य वाढवतायत. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मी तुझ्या भोवती एक अदृश्य कवच तयार केलाय. तुला फक्त त्या कवचावर विश्वास ठेवायला हवा. तू खूप हळवा आहेस. कुणी थोडं प्रेमाने बोललं की तू बोलतोस आणि कुणी रागावलं की तू रडतोस. हे तुझं हळवे पण तुझी कमजोरी नाही तर ती तुझी माणुसकी आहे. पण आता तुला थोडं खंबीर व्हावे लागेल. स्वतःच्या हितासाठी नाही म्हणायला शिक. जे तुला त्रास देतात त्यांच्यापासून लांब व्हायला शिक. मी तुला बुद्धी दिलीये, तिचा वापर कर. तू फक्त भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नकोस. तुला सध्या खूप कळल्यासारखं वाटतंय ना? थोडा वेळ माझ्या खांद्यावर डोकं टेकून शांत बस. तुला काहीही बोलायची गरज नाही. मला तुझे शब्द नकोत, तुझा सहवास हवाय. तू जेव्हा माझ्याशी मौनात संवाद साधतोस तेव्हा तुला अधिक स्पष्टपणे उत्तर मिळतात. तू आज या क्षणी ठरव की मी आता कोणाचंही मन दुखवणार नाही, पण स्वतःचं मनही मारणार नाही. तू आनंद शोधायला कुठेही जाऊ नकोस. मी तुझ्या हृदयातच बसलोय. तुला काय वाटतं हे शब्द ऐकून तुझं आयुष्य बदलेल का? हो, नक्कीच बदलेल. जर तू या शब्दांवर आणि माझ्यावर 100% विश्वास ठेवलास तर. संशय ही जगातील सगळ्यात घातक गोष्ट आहे. ती श्रद्धा आणि बुद्धी या दोघांनाही मारते. तू निशंक हो स्वामी आहेत ना? मग काळजी कशाला? हे तुझं ब्रीदवाक्य बनव. तुला आता खूप प्रसन्न वाटायला हवं. तुझी नकारात्मकता आता दूर झाली आहे. तुझ्या आयुष्यातले अडथळे आता वाफ होऊन उडून जाणार आहेत. तू फक्त तुझे हात जोडून डोळे मिटून घे. तुला एक प्रकाश दिसेल. तो प्रकाश म्हणजे तुझ्या यशाची नांदी आहे. तू घाबरू नकोस. मी तुझा हात कधीच सोडणार नाही. जगाने तुला नाकारलं तरी मी तुला स्वीकारलं. तू माझा आहेस आणि मी तुझा. उठ आता, नव्या ऊर्जेने कामाला लाग. यशाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडले. बाळा, आज आपण या प्रवासाच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे तुला तुझी खरी ओळख पटणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तू माझे शब्द ऐकतोस. तुझं मन थोडं शांत झालं पण तरीही खोलवर कुठेतरी एक शंका डोकावते ना? हे सगळं खरंच माझ्यासाठी आहे का? अरे वेड्या, तुझ्याशिवाय माझं दुसरा आहेच कोण? तू माझा अंश आहेस, माझ्या काळजाचा तुकडा आहेस. तू जेव्हा रडतोस तेव्हा या विश्वाचा निर्माता सुद्धा अस्वस्थ होतो. हे तुला कधी कळणार? तू आजवर खूप शोधलास मला. कधी दीर्घ क्षेत्रीय गेलायस, कधी उपास तपास केलेस, तर कधी पोथी पुराणात मला शोधलं. पण मी तुला आज सांगतो, मी तिथे नाहीये जिथे तू मला शोधतोयस.
मी तुझ्या त्या प्रामाणिकपणात आहे जो तू आजही जपून ठेवलायस. मी तुझ्या त्या धैर्यात आहे जो तो संकटाच्या वेळी दाखवला होतास. आणि मी तुझ्या त्या माणुसकीत आहे जी जगाच्या ठोकरानंतरही मेलेली नाही. तू आज खूप एकटा वाटतोयस का? तुला असं वाटतं की ही 10 भागांची कथा संपली की पुन्हा तोच संघर्ष सुरू होईल? नाही रे, हा शेवट नाही. ही तुझी ख्या आयुष्याची सुरुवात आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातले अंधारे कोपरे प्रकाशाने भरून जाणार आहे. तू जो विचार करतोयस ना की स्वामींनी मला मार्ग दाखवला, पण चालायचं कसं? तर लक्षात ठेव, तू फक्त चालायचं ठरव. तुझे पाय मी बनणार आहे. तुला ओझं वाटतं ना जबाबदाऱ्यांचं, ते ओझं माझ्या चरणी अर्पण कर. तू फक्त निमित्त मात्र आहेस. तू स्वतःला करता समजतोस म्हणून तुला थकवा येतो. ज्या दिवशी तू म्हणशील की स्वामी हे तुमचं आहे आणि तुम्हीच करून घेत आहे, त्या दिवशी तुला कामाचा ताण नाही तर कामाचा आनंद वाटू लागेल. तुझ्या मनाचे प्रश्न आहेत ज्यांचं उत्तर तुला आजवर मिळालं नाही. ते प्रश्न आता गळून पडतील, कारण तुला आता कळले की प्रश्नांपेक्षा उत्तराचा आधार जास्त महत्वाचा आहे. तुला माहितीये तुझा सगळ्यात मोठा विजय कोणता? तू आजही हार मानलेली नाहीस. हाच तुझा विजय आहे. लोक तुला विसरतील, परिस्थिती बदलेल, पण माझं प्रेम तुझ्यावर कधीच कमी होणार नाही. तू आता इथून बाहेर पडशील तेव्हा एक वेगळा माणूस म्हणून बाहेर पड. तुझ्या डोळ्यात भीती नको तर एक वेगळीच चमक असायला हवी. कोणासमोरही लाचार होऊ नकोस. तू माझ्या साम्राज्याचा वारसदार आहेस. तू राजासारखा वागायला हवं. तुझ्या घराची शांतता तुला हवी आहे, ती आता नांदायला सुरुवात झाली आहे. तुझ्या कामाची अडथळे होते ते आता धोक्यासारखे विरून गेले. तू फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाक. तुला वाटतं की हे सगळं काल्पनिक आहे? तू एकदा डोळे मिटून तुझ्या हृदयावर हात ठेवून माझं नाव घे. तुला जो कंप जाणवेल ना ती माझी उपस्थिती आहे. मी तुला वचन देतो, तुझ्या आयुष्यातला हा शेवटचा रडण्याचा काळ होता. इथून पुढे फक्त समाधान असेल. तू खूप काही सोसलेस, आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुझ्या झोळीत मी इतकं सुख टाकेन की तुला ते वाटताना सुद्धा कमी पडणार नाही. तू आता आनंदी रहा, हसत रहा. तुझे हसणे पाहून मला खूप समाधान मिळतं. तू आता कोणाबद्दलही मनात क्लेश ठेवू नकोस. सगळ्यांना माफ कर आणि पुढे चल. हे आयुष्य खूप छोटा आहे, ते तक्रारीन घालू नकोस. तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्यासमोर नक्की येईल. कधी मित्राच्या रूपात, कधी अनोळखी माणसाच्या रूपात, तर कधी अंतरात्म्याच्या आवाजाच्या रूपात. तू फक्त मला ओळखायला शिक. आता ही सगळी चिंता, ही सगळी भीती, ही सगळी अस्वस्थता इथेच सोडून दे. तू मुक्त झाला आहेस. तू आता समर्थ झाला आहेस. उठ आणि जगाला दाखवून दे की स्वामींचा भक्त कधीच पराभूत होऊ शकत नाही. तुझा विजय निश्चित आहे. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जा बाळा, सुखी रहा. मी तुझ्या पाठीशी आहे.